MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये मिशन कंबाईंड पूर्व परीक्षा 2024 30 सप्टेंबर 2023चं हे स्टडी टार्गेट आहे आणि सप्टेंबर महिन्यातील शेवटचं स्टडी टार्गेट आहे। जर तुम्ही 1 तारखेपासून 1 सप्टेंबर 2023 पासून आपले स्टडी टार्गेट फॉलो करत असाल तर तुम्ही ऑलरेडी बऱ्यापैकी सिलेबस जो आहे हा तुमचा कव्हर अप केलेला आहे। ठीक आहे, एकूण 5 महिन्याचं 5 ते 6 महिन्याचं मी टार्गेट पकडून चाललोय की आपल्याला या 5 ते 6 महिन्यामध्ये सगळा सिलेबस जो आहे हा पूर्व परीक्षेचा व्यवस्थितरित्या क्लिअर करायचा आहे। नुसताच पूर्वचा नाही तर यामध्ये तुमचा मुख्यचा सुद्धा जो अभ्यासक्रम आहे, जे काही कॉमन विषय आहेत, भूगोल आहे, पॉलिटी आहे, नंतर इकॉनॉमिक्स आहे, सायन्स आहे, तो सुद्धा तुमचा यामधून बऱ्यापैकी क्लिअर आउट होऊन जातोय। ठीक आहे, तर आता सुरुवात करूया। तर पुढे जाण्याआधी नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, आजचा शेवटचा दिवस आहे। तर अर्थशास्त्र हा विषय, तर ऑलरेडी आपले किती चॅप्टर झालेले आहेत ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये जर तुम्ही पहिल्यापासून फॉलो करत असाल तर किरण देसलेंचा भाग 1 हे संदर्भ पुस्तक तुम्हाला वापरायचं आणि रंजन कोळंबेंचं इथे संदर्भ पुस्तक इकॉनॉमिक्सला वापरायचं आहे। तर दारिद्र्य हा आपला चॅप्टर संपलाय, बेरोजगारी चॅप्टर संपलाय, दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती योजना हा आपला चॅप्टर संपलाय आणि आता आपला चौथा चॅप्टर जो सुरू आहे तो आज तुमचा संपून जाईल। हे जे मुद्दे वाचले की तुमचा चौथाच्या चौथा 4 चॅप्टर तुमचे हे इकॉनॉमिक्स मधले संपून जातील। ठीक आहे, सो उद्यापासून नवीन चॅप्टरची ॲडिशन याच्यामध्ये व्हायला सुरुवात होईल आणि त्यातले सब पॉईंट तुम्हाला उद्यापासून सांगेल। सो ते सुद्धा तुम्हाला कंटिन्युअसली जे आहे ते फॉलो करायचे। तर दारिद्र्य, बेरोजगारी, दारिद्र्य निर्मूलन विषयक आणि रोजगार निर्मिती योजना यातले कुठले सब पॉईंट्स आपण बघितले होते किंवा तुम्हाला करायचे होते डेली, त्यासाठी तुम्ही आधी झालेले सगळे स्टडी टार्गेटचे व्हिडिओज बघून घ्या। ठीक आहे, तर याच्यामध्ये आज तुम्हाला काय वाचायचं आहे, वैयक्तिक उत्पन्न आणि वैयक्तिक उत्पन्न याच्यामध्ये नेमका फरक काय आहे, जीडीपी मोजताना अंतिम वस्तूची उदाहरणं कुठले कुठले आहेत, हे तुम्हाला क्वेश्चन आन्सर ज्यावेळी तुम्ही सोडवाल ना त्यावेळी तुम्हाला अंतिम वस्तूची उदाहरणं असं जीडीपी मोजताना त्या अंतिम वस्तू पकडल्या जातात की नाहीत पकडल्या जातात। नंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजताना नेमक्या येणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत, सायमन क्रुझनेट आणि विल्यम पेटी हे जे अर्थतज्ञाचे विचारवंत आहेत त्यांच्याबद्दलची थोडी माहिती बघून घ्या। आणि उत्पन्नाच्या चक्रगती प्रवाहामध्ये गळती नसलेला घटक कोणता असतो। ठीक आहे, तर याच्यामध्ये जो शासन खर्च असतो हा गळती नसलेला घटक आहे। जर तुम्हाला नाही मिळालं तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगून दिलेला आहे। तर ह्या गोष्टी तुम्हाला हे 5 मुद्दे ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळेला तुमचा राष्ट्रीय उत्पन्न हा सुद्धा चॅप्टर फिनिश होऊन जाईल। म्हणजे तुमचे 4 चॅप्टर इकॉनॉमिकचे ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये आपण व्यवस्थितरित्या क्लिअर केलेले आहेत। आता पुढे या सामान्य विज्ञानमध्ये, सामान्य विज्ञानासाठी तुम्हाला आधी संदर्भ पुस्तक सांगून देतो। दीपस्तंभ पब्लिकेशनचं संदर्भ पुस्तक इथं वापरायचं आहे तुम्हाला सामान्य विज्ञानचं, लुसेंट पब्लिकेशनचं संदर्भ पुस्तक सामान्य विज्ञानाला वापरायचं आहे, प्लस 11वी 12वी स्टेट बोर्ड आणि NCERTचं संदर्भ पुस्तक इथं वापरायचं आहे। आता वनस्पतीशास्त्रामध्ये आपले 2 चॅप्टर ठरले होते पूर्ण करायचे सप्टेंबर एंडिंगपर्यंत, तर ते दोन्ही सुद्धा चॅप्टर आपले संपलेले आहेत। वनस्पतीचं वर्गीकरण पूर्ण झालं, वनस्पतींच्या ऊती हा सुद्धा चॅप्टर पूर्ण झाला। ह्याच्यातले सगळे सब पॉईंट सुद्धा तुम्हाला सांगितलेले आहेत। यासाठी तुम्हाला स्टडी टार्गेटचे व्हिडिओ आपले डेलीच्या डेली फॉलो करावे लागतील, तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी जमून जातील। वनस्पती ऊतीमध्ये वनस्पती ह्या विभाज्य ऊती ज्या आहेत ह्या तुम्ही संपवल्या। सरळ ऊतीचे पुन्हा 2 टाइप्स, सरळ स्थायी ऊती, जटिल स्थायी ऊती, हे सुद्धा तुम्ही संपवलं। पुन्हा तुम्हाला काही फरक सांगितला होता, सरळ ऊतीमधला फरक, जटिल ऊतीमधला फरक, सिंपल टिश्यू, कॉम्प्लेक्स टिश्यू, मूल ऊती, स्थूल ऊतीमधला फरक, पॅरेनकायमा, कोलेनकायमा, स्थूल ऊतीमधला फरक, कोलेनकायमा टिश्यू, दृढ ऊतीमधला फरक, स्क्लेरेनकायमा टिश्यू, जलवाहिन्या, झायलम, रसवाहिन्या, फ्लोएम। ठीक आहे, तर हा सुद्धा तुम्ही ऑलरेडी वाचून घेतलेला आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा चॅप्टर तुमचा डन झालेला आहे। याचीच तुम्हाला उजळणी जी आहे ती आज सुद्धा करून घ्यायची आहे। प्राणीशास्त्रामध्ये जास्त चॅप्टर नाही आहेत, त्या हार्डली 4 ते 5 चॅप्टर प्राणीशास्त्रामध्ये येतील, त्याच्यामुळे महिन्याला 1 जरी चॅप्टर इथं आपण केला तरी सुद्धा प्राणीशास्त्र हा आपला विषय बऱ्यापैकी व्यवस्थित संपून जाणार आहे। तर याची तुम्हाला उजळणी आणि MCQची प्रॅक्टिस करायची आहे। मानवी आरोग्यशास्त्रामध्ये 2 पचन आपल्या संस्था ज्या होत्या टार्गेट होतं, एक म्हणजे मानवी पचन संस्था आणि मानवी रक्ताभिसरण संस्था, जे कोणी पहिल्यापासून फॉलो करत असेल आय होप त्यांनी दोन्ही पण वाचून घेतलेले असतील। रसायनशास्त्राचे आपले 2 चॅप्टरचं टार्गेट होतं सप्टेंबर एंडिंगपर्यंत, तर अणूची संरचना आपला चॅप्टर संपला, याची तुम्हाला उजळणी आणि MCQची तयारी करायची आहे। आणि मूलद्रव्यांचं आवर्ती वर्गीकरण हा सुद्धा चॅप्टर संपलाय, त्याची तुम्हाला उजळणी आणि MCQची तयारी करायची आहे। ह्यातले सब पॉईंट सुद्धा आपण डिस्कस केलेले आहेत, तर ते बघायचे असतील तर आधीचे झालेले स्टडी टार्गेटचे व्हिडिओ तुम्हाला बघून घ्यावे लागतील। ठीक आहे, तर हे 2 चॅप्टरचं टार्गेट होतं आपलं सप्टेंबर एंडला, तर ते टार्गेट संपून गेलं। भौतिकशास्त्रामध्ये ध्वनी आणि प्रकाश हे 2 चॅप्टरचं टार्गेट होतं, ध्वनीचा सुद्धा आपला चॅप्टर संपला आणि प्रकाशचा पण आपला चॅप्टर संपला। फार मोठे तुम्ही दोन्ही चॅप्टर भौतिकशास्त्रामधले आता संपून टाकलेले आहेत। ठीक आहे, तर जे कोणी फॉलो करतील त्यांना नक्कीच या स्टडी स्ट्रॅटेजीचा जो आहे तो फायदा गॅरंटेड होणार आहे। आणि जे नुसते विचार करतील ते फक्त विचारच करत राहतील, त्याच्यामुळे विचार करू नका, कृती करा। आणि जर तुम्हाला आतापासून फॉलो करायचं असेल तर उद्यापासून जे स्टडी टार्गेटचे व्हिडिओज येतील ते प्लस सप्टेंबर एंडिंगचं स्टडी टार्गेटचे व्हिडिओज हे तुमचं ऑक्टोबर एंडिंगपर्यंत सगळ्या गोष्टी सांगितलेल्या पूर्ण तुमच्या व्हायला पाहिजेत। ठीक आहे, तरच तुम्ही ह्याच्यामध्ये टिकला जाल। आता पुढे बघूया राज्यशास्त्रामध्ये। बघा, राज्यशास्त्रामध्ये यमलक्ष्मीकांतचं संदर्भ पुस्तक तुम्हाला इथं वापरायचं आहे आणि रंजन कोळंबेंचं इथं पुस्तक वापरायचं आहे। राज्यशास्त्राचे आपले 6 चॅप्टर सप्टेंबर एंडला संपले।
घटनेची निर्मिती, राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये, राज्यघटनेची मूलभूत संरचना, राज्यघटनेचा सरनामा, संघराज्य, त्याचं क्षेत्र, नागरिकत्व. ठीक आहे, हे 6च्या 6 चॅप्टर तुमचे संपले. तुम्ही 6 चॅप्टर आहेड आहात इतर विद्यार्थ्यांच्या पेक्षा, जर तुम्ही व्यवस्थित हे स्टडी टार्गेट आपलं फॉलो केलेलं असेल तर. ठीक आहे, पंचायत राजला संदर्भ पुस्तक वापरायचं किशोर लवटे आणि प्लस एम लक्ष्मीकांतचा पंचायत राज मधला जो घटक आहे हा थोडासा तुम्हाला याचा वाचून घ्यावा लागेल. त्याच्यामध्ये 73वी घटना दुरुस्ती तुम्ही वाचली, त्याची उजळणी करायची आहे. 74वी घटना दुरुस्ती तुम्ही वाचली, त्याची उजळणी करायची आहे. आणि तिसरा जो विषय आहे पंचायत राज विषयक विविध समित्या. ठीक आहे, तर आज तुम्हाला कुठल्या नवीन समित्या करायच्या आहेत बघा. तर हे तुम्हाला कुठे सापडेल, जर तुम्ही एम लक्ष्मीकांतचं पुस्तक जर व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये सापडू शकतं, किंवा जर इंटरनेटचा रेफरन्स घेऊन थोडंसं हे बघा. ठीक आहे, जर तुम्हाला किशोर लवटेंच्या पुस्तकामध्ये सापडलं नाही तर जास्त मोठं नाही आहे, पण या समित्या फक्त लक्षात असू देत की ह्या पंचायत राज विषयकच्या समित्या आहेत. एस डी मिश्रा, फी ईश्वरन, जी आर राजगोपालन, एम राजा रामकृष्णय्या, आर के खन्ना, जी रामचंद्रन, श्रीमती दया चौबे, ललित माथुर कृती गट, फी सर रमादेवी समिती आणि श्रीमती राजवंत सिंधू. तर ह्या ज्या काही पंचायत राज विषयकच्या ज्या इतर समित्या आहेत तर याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर हे नक्कीच तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. तर हे झालं पॉलिटीचं आणि पंचायत राजचं टार्गेट. सो पॉलिटीचे आपले 6 चॅप्टर हे सप्टेंबर एंडला संपले आणि पंचायत राजचे आपले 3 चॅप्टर जे आहेत ह्या समित्या तुम्ही केल्या की पंचायत राज विषयक विविध समित्या हा सुद्धा तुमचा चॅप्टर संपला. सो 3 चॅप्टर पंचायत राजचे आपले क्लिअर झाले. पुढे चला भूगोलामध्ये. भूगोलासाठी तुम्हाला संदर्भ पुस्तक सांगितले की एबी सौदी, महाराष्ट्राचा भूगोल आणि कोळंबे किंवा द्वीपस्तंभातलं कुठलेही एक. भारताच्या भूगोलाला कोळंबे किंवा द्वीपस्तंभ आणि माजी दुसरींचं पुस्तक इथं वापरायचं आहे मराठी अनुवादाचं, आणि जगाच्या भूगोलासाठी एबी सौदींचं पुस्तक इथं वापरायचं आहे. तर महाराष्ट्राच्या भूगोलाचे दोन्ही सुद्धा चॅप्टर आपलं जे टार्गेट होतं ते संपलंय. महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आणि महाराष्ट्राची राजकीय आणि प्रशासकीय रचना. आय होप तुम्ही याची उजळणी आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस जी आहे ती चांगल्या पद्धतीने केलेली असेल. ठीक आहे, तर हे 2 चॅप्टर याचे संपले. भारताच्या भूगोलाची भारताची प्राकृतिक रचना आपली संपली आणि भारताची भूगर्भ रचना असा हा तुम्ही मुद्दा संपवला. म्हणजे चार्ट तुम्हाला आता फक्त पाठ करायचा आहे. ऑलरेडी सगळं तुम्ही वाचले. तर भारतातील खडक प्रणाली आणि भूगर्भीय मापनानुसार त्यांचा निर्मिती कालावधी, खडक प्रणाली म्हणजे रॉक सिस्टीम आणि भूगर्भीय मापन. एक चार्ट सगळ्या पुस्तकामध्ये हे सगळे पुस्तक आहेत ना, याचे कोळंबे किंवा द्वीपस्तंभातलं कुठलेही एक घ्या आणि माजी दुसऱ्यांचं घ्या. एक शेवटी सगळ्या चार्ट दिलेला असेल तुम्हाला, तो चार्ट एकदा बाय हार्ट करून ठेवा. ठीक आहे, म्हणजे भारताची भूगर्भ प्रश्न हा सुद्धा तुमचा चॅप्टर संपला. जगाच्या भूगोलामध्ये सागरी लाटांची खनन आणि संचयन कार्याची भूरूपे हे तुमचं झालेलं आहे. हे आज तुम्ही वाचलं की भूरूपे सुद्धा तुमचा चॅप्टर संपला. म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलातले आपले 2 चॅप्टर संपले, भारताच्या भूगोलातले आपले 2 चॅप्टर संपले आणि जगाच्या भूगोलामधला आपला 1 चॅप्टर संपला. जगाच्या भूगोलामध्ये कंबाईनसाठी आपण हार्डली 4 चॅप्टर करणार आहे चांगले. ठीक आहे, ज्याच्यावरती सारखे आयोग प्रश्न जास्त ते विचारतं. आयोगाचा भर मॅक्झिमम महाराष्ट्राच्या भूगोल आणि भारताच्या भूगोलावरती थोडाफारच असतो. महाराष्ट्राच्या भूगोलावरती जास्त प्रिलिमला भर असतो कंबाईनच्या परीक्षेमध्ये. ठीक आहे, आणि राज्यसेवेला जगाच्या भूगोलावरती थोडा जास्त भर असतो त्यांचा. तर त्याच्यामुळे आपण ह्या कंबाईनसाठी स्टडी टार्गेट बनवतोय. त्याच्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीचं आपण स्टडी टार्गेट जे आहे ते देतोय. ठीक आहे, तरी झालं भूगोलाचं टार्गेट. त्याच्यानंतर इतिहासामध्ये या. इतिहासामध्ये बघा, महाराष्ट्राच्या इतिहासाला तुम्हाला अनिल कठारे आणि गाठाळे यांचं पुस्तक वापरायचं आहे आणि भारताच्या इतिहासाला समाधान महाजन, ग्रोवर आणि इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे यांचं पुस्तक तुम्हाला इथं वापरायचं आहे. आता कुठले चॅप्टर संपले? आदिवासी चळवळ संपला, शेतकरी चळवळ संपला, ट्रेड युनियन चळवळ, कामगार चळवळ चॅप्टर संपला, क्रांतिकारी चळवळ चॅप्टर संपला आणि आता सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी हा आपला चॅप्टर सुरू होता. तर तुम्हाला आज काय वाचायचं आहे? ब्राह्मणेतर चळवळ आणि जस्टिस पार्टी हा एक मुद्दा तुम्हाला वाचायचा आहे आणि सामाजिक आणि धार्मिक संघटना, संस्थापक स्थळ आणि त्यांच्या स्थापना वर्ष. म्हणजे जे काही तुम्हाला आधीच्या ह्याच्यामध्ये सांगितलं, म्हणजे ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली, त्याचे संस्थापक कोण होते, कुठे स्थापना झाली, किती साली झाली. ठीक आहे, ह्या म्हणजे हा असा चार्ट त्याचा जो असतो हा तुम्हाला बाय हार्ट करून ठेवायचा आहे. प्रत्येक पुस्तकामध्ये तुम्हाला तो चार्ट दिलेला असतो, तो तुम्ही तोंडपाठ करून ठेवा. ठीक आहे, आणि ब्राह्मणेतर चळवळ जस्टिस पार्टी हा एक मुद्दा तुम्हाला वाचावा लागेल. ठीक आहे, तर जे आधी कॉमन चॅप्टर्स आहेत महाराष्ट्राचा प्लस भारताचा भूगोल, त्या महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास, त्यामधला आधी आपण क्लिअर करून घेणार. म्हणजे काय होईल, नंतर तुम्हाला जास्त लोड राहणार नाही की हे करू ते करू. ठीक आहे, तर आता हे 5च्या 5 तुमचे चॅप्टर जे आहे ते सप्टेंबर एंडिंगला हे संपून गेलेले. म्हणजे आज 6च्या 5 चॅप्टर संपले. ठीक आहे, जे कोणी मनापासून फॉलो करत असेल 1 तारखेपासून त्यांना निश्चितच याचा फायदा जो आहे हा होतच असणार आहे आणि झालाच असेल, त्यांना गॅरंटेड फायदा झालेला असेल. आणि जे नुसते विचार करतायत करू की नको, त्यांना आता अजून 1 महिन्याचं टार्गेट वाढणार आहे समोर आणि त्याच्यामुळे प्रेशर येत राहतं. ठीक आहे, न निघण्याचं कारण काय प्रिलिम की अभ्यासाचा जो तुम्ही त्या दिवशी सांगितलेल्या गोष्टी फॉलो नाही करत, त्याच्यामुळे ते नंतर साचत राहतात गोष्टी आणि ते नंतर एकदम स्फोट होऊन जातो. त्याच्याने काय करावं काही सुचत नाहीये. त्याच्यामुळे दररोजचं टार्गेट ठेवून नियोजनबद्ध अभ्यास तुम्ही करा. त्यासाठी आपलं चॅनल नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, तर हे 5च्या 5 चॅप्टर आपले संपलेले आहेत. आता गणित आणि बुद्धिमत्ता.
आता गणित आणि बुद्धिमत्ता तर विषय संपलेलाच आहे, कारण तुम्हाला 1 तारखेपासून आपण 2-2 चॅप्टरचं टार्गेट जे आहे ते दिलेलंच आहे एंडिंगपर्यंत, सप्टेंबर एंडिंगपर्यंत. वयवारी आणि रेल्वे तुम्ही संपवलेलं असेल आणि दिशा आणि घड्याळ हे दोन्ही सुद्धा चॅप्टर तुम्ही संपवलेले असतील, जे कोणी मनापासून फॉलो करत असेल ते. आणि चालू घडामोडीसाठी जानेवारी आणि फेब्रुवारी 2023 तुम्हाला टार्गेट दिलेलं होतं. आय होप हे तुम्ही संपवलेलं असेल. गणित आणि बुद्धिमत्तेला तुम्हाला सचिन ढवळे आणि संदीप पारगडेंचं पुस्तक तुम्हाला सांगितलंय. कुठलंही एक तुम्हाला जे योग्य वाटतं त्या चॅप्टरसाठी त्यामधून सतत त्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, जास्त इथं रेफरन्स संदर्भ स्विच करत बसायचं नाही आपल्याला. जे आपण ठरवले संदर्भ पुस्तक तेच वाचायचं आणि ते सारखं करायचे, त्याचेच उदाहरणे सारख्या टाकायचे. आणि चालू घडामोडीसाठी तुम्हाला परिक्रमाचं मॅगझिन सांगितलंय. सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे आणि आपलं एमपीसी टाइमचं युट्यूब चॅनल जे आहे हे तुम्हाला फॉलो करायचं आहे. तर जानेवारीचे 18 व्हिडिओज आपण ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत. फेब्रुवारीचे 18 व्हिडिओ आपण ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत. 180 प्रश्न जानेवारीचे आणि 180 प्रश्न फेब्रुवारीचे जे आहेत हे आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून तुम्हाला दिलेले आहेत. जाऊन ते नक्की बघा. 180 प्रश्न म्हणजे 180 चालू घडामोडीच्या कन्सेप्ट जानेवारीमधल्या आणि 180 चालू घडामोडीच्या कन्सेप्ट फेब्रुवारी महिन्यामधल्या आपण व्यवस्थितरित्या आपल्या चॅनलवरती पूर्ण करून दिलेले आहेत. तुम्हाला जाऊन एकदा नक्की बघा. वेळ जायच्या आत आळशीपणा करणं थोडंसं सोडून द्या. ठीक आहे, हाय व्हॅल्यू कंटेंट आपण द्यायचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यामधून प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये दिसतील. त्याच्यामुळे जाऊन लवकरात लवकर हे सगळे चालू घडामोडीचे व्हिडिओज तुम्ही एकदा बघून घ्या आणि स्टडी टार्गेटचे व्हिडिओज डेलीच्या डेली तुम्ही बघत चला. नंतर तुम्ही 3-4 महिन्यानंतर जर पुन्हा आला आणि जर विचारलं की आता मी काय करू, परीक्षा 1 महिन्यावर आले, तर त्यावेळेला मी तुम्हाला काहीच मदत करू शकणार नाही. त्याच्यामुळे आत्तापासूनच आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत चॅनल आपलं नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि काही शंका असेल तर नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करू शकता आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करत चला. तर भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.